Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless your wonderful loving name. Bless the Lord. Amen. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। Bless the Lord.
Bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद असो परमेश्वर पित्या. गौरव गौरव आणि गौरव परमेश्वरा, तुझ्या पवित्र नामाला मी गौरव देतो बाप्पा. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल आणि आमचं कवच, आमचा आधार आणि आमचं ताण शृंग, अब्राहम, इसहाक आणि याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. धन्य तुझं नाम परमेश्वरा. तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो परमेश्वरा, कारण तू आमचा देव आहेस परमेश्वरा. हे प्रभू, आजच्या ह्या नवीन दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो परमेश्वरा. तुझं नाम उंचावतो. आजचा हा दिवस आमच्या आयुष्याला जोडलास याबद्दल सर्व गौरव मी तुला देतो परमेश्वरा. हे प्रभू, आजच्या ह्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे परमेश्वरा, खरको बाप्पा, आजपर्यंत या भूतलाच्या पाठीवर तू आम्हाला जिवंत ठेवलंस, आमचं रक्षण केलंस, याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो परमेश्वरा. तुझी दया जर नसती परमेश्वरा, तर कदाचित आम्ही भस्म झालो असतो, आम्ही संपलो असतो, या भूतलाच्या पाठीवरून आम्ही नष्ट झालो असतो. परंतु ही केवळ तुझी दया आमच्यावर आहे परमेश्वरा, तुझी कृपा दृष्टी आमच्यावर आहे. यामुळेच आजचा हा दिवस आम्ही पाहिलेला आहे परमेश्वरा. हे प्रभू, दरवेळेस आम्ही जेव्हा तुझ्या समोर येतो त्यावेळेस तू आमच्याशी बोलतोस परमेश्वरा. तुझ्या वचनांच्या द्वारा तू आमच्याशी बोलतोस, याबद्दल तुझ्या नामाला मी गौरव देतो परमेश्वरा. हे प्रभू, आजही पुन्हा एकदा तुझ्या समोर आलेलो असताना परमेश्वरा, तू आमच्याशी बोल बाप्पा. हे परमेश्वरा, ऐकणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनाला तू स्पर्श कर. यावेळेस तू त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर, त्यांच्या नेत्रांना स्पर्श कर, म्हणजे वचनामधल्या अद्भुत गोष्टी त्या पाहू शकतील बाप्पा. कर बाप्पा, त्याच परमेश्वरा त्यांच्या आध्यात्मिक कानांना स्पर्श कर, की जेणेकरून बाप्पा त्यांचे आध्यात्मिक कान उघडतील आणि ते तुझी वाणी ऐकू शकतील. तुझ्या वचनांच्या द्वारा परमेश्वरा बाप्पा त्यांचं अंतकरणाचं द्वार उघड, यासाठी की ते समजू शकतील परमेश्वरा. हे परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्व गौरव तुला देतो. प्रभू, माझ्यावरही तू आपल्या कृपेचा हात ठेव परमेश्वरा, माझ्यावर तुझा अनॉइंटिंग ठेव. ओ बाप्पा, आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, आमच्या सर्व पापांवर पांघरून घाल आणि तुझ्या नजरेसमोर तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, लायक कर परमेश्वरा. तुझ्या वचनांच्या द्वारा तू आमच्याशी बोल परमेश्वरा. पुन्हा एकदा प्रभू, माझ्या जिभेला ओठांना तू स्पर्श कर, माझ्या नेत्रांना स्पर्श कर परमेश्वरा. आणि खरं बाप्पा, माझ्या मुखात तू आपले शब्द घाल आणि माझ्यावर तुझा अभिषेक ठेव, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, माझ्या राजा, आजचं हे वचन परमेश्वरा, या वचनाच्या द्वारा तू आज आम्हाला आशीर्वादित कर. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. आमचा जीव, आमचं शरीर आणि आमचा आत्मा तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नात मागतो, म्हणून तो ऐक. आमीन. वेल, देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आजचा हा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवला आणि पुन्हा एकदा त्याच्या समोर परमेश्वराने आपल्याला हजर केलं. याबद्दल देवाच्या नावाला आपण गौरव देऊया, देवाचे आभार मानूया. आज मी खरं म्हणजे ही जागा बदललेली आहे आणि विश्वास करतो की तुम्हाला व्हिडिओ नीट दिसत असेल आणि ऑडिओ नीट ऐकू येत असेल. ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि परमेश्वर करो की या ठिकाणी आपल्याला कुठली अडचण न येऊ. निश्चितच परमेश्वर आपल्याशी दरवेळेस त्याच्या वचनांच्या द्वारा बोलत आहे. आपल्या विचारांना तो स्थैर्य देत आहे, आपल्या विश्वासाला तो स्थिरता देत आहे. याबद्दल सर्व गौरव परमेश्वराला आपण देऊया. निश्चितच
आपण जे काही आहोत ते देवाच्या दयेच्या द्वारे आहोत. नोहा आणि त्या काळचे लोक यांच्यामध्ये फक्त एकच फरक होता आणि तो आहे कृपादृष्टीचा. शास्त्रवचन स्पष्ट सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की देवाने ठरवलं संपूर्ण मानवजातीचा नाश करावा. त्यावेळेस फक्त एक जण या भूतलावर असा होता, तो म्हणजे नोहा, ज्याच्याविषयी लिहिण्यात आलेलं आहे की परमेश्वराची कृपादृष्टी नोहावर होती. आणि वैशिष्ट्यपूर्ण ते वचन आहे उत्पत्ती 6 अध्याय 8 वचन. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. तोच फरक होता नोहामध्ये आणि जगातल्या इतर लोकांमध्ये. आणि माझा असा विश्वास आहे की आज आपल्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये, जगातल्या इतर लोकांमध्ये हा महत्वाचा फरक आहे की देवाची कृपादृष्टी देवाने आपल्यावर ठेवलेली आहे. म्हणूनच आपण आजही सुरक्षित आपल्या घरामध्ये आहोत, निरोगी आहोत आणि सर्व गरजा परमेश्वर आपल्या भागवीत आहे. म्हणूनच आपण सदैव देवाला गौरव दिला पाहिजे. गेल्या मागील 2 मीटिंग्समध्ये मी विश्वास आणि भय याविषयी तुमच्याबरोबर बोललो की आपल्या अंतःकरणामध्ये एकतर विश्वास असू शकतो किंवा मग भय असू शकतं. ज्या ठिकाणी भय आहे त्या ठिकाणी विश्वास असू शकत नाही, आणि ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी भय असू शकत नाही. कुठली तरी एक गोष्ट तुमच्यामध्ये राहू शकते आणि विश्वास आणि भय, फेथ अँड फिअर चे जवळजवळ 2 भाग आजपर्यंत झालेले आहेत. फेथ अँड फिअर, विश्वास आणि भय. आणि पहिल्या भागामध्ये आपण उदाहरणं पाहिले शद्रक, मेशक आणि अबेदनगोचं, त्याचप्रमाणे दानिएलाचं, त्याचप्रमाणे शिष्य आणि येशू नावेतून जात होते ते एक उदाहरण पाहिलं आपण. दावीद आणि गल्ल्यात यांचं आपण उदाहरण पाहिलं. हे लोकांनी आपल्या विश्वासाच्या द्वारा देवाला संतोषविला आणि त्यामुळं देव त्यांच्या मदतीसाठी धावून आला. भाग नंबर 2 मध्ये आपण मागच्या वेळेस आपण पाहिलं एक महत्वाचं वचन, यशाया 41 आणि 10 वचन. एक शक्तिशाली असं वचन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. पण देवाचं प्रत्येक वचन हे प्रॉमिस आहे. इट इज अ प्रॉमिस फ्रॉम गॉड टू यू. आणि देवाच्या वचनांवर जर तुम्ही विश्वास ठेवता तर देवावर विश्वास ठेवता. आणि म्हणून यशाया 41:10 मध्ये वचन आपण मागच्या वेळेस वाचलं की तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हे खूप छान असं वचन, एक प्रॉमिस, एक देवाचं वचन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की पवित्र शास्त्रामध्ये 366 वेळेस
फिअर नॉट, भिवू नको हा शब्द आलेला आहे. वर्षातल्या एका दिवसासाठी एक, अशा प्रकारे 365 दिवस तुम्ही एक शब्द घेऊ शकता. प्रत्येक दिवसाला एक, भिवू नको हा शब्द घेऊ शकता. अर्थात परमेश्वरचं त्याच्या लेकरांना प्रॉमिस आहे की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि प्रत्येक निवडलेल्या लेकरासाठी हे वचन लागू पडतं. जर तुम्हाला वाटतं, जर तुमचा अंतरात्मा तुम्हाला साक्ष देतो, तुम्ही निवडलेले आहात, तू एक निवडलेला आहेस, तू एक निवडलेली आहेस, तर हे वचन तुमच्यासाठी आहे. आणि मागच्या वेळेस वेगवेगळे वचनं आपण पाहिले. स्तोत्रसंहिता 34, स्तोत्रसंहिता 91 ची वचनं आपण पाहिली की जे प्रॉमिसेस देवाने आपल्याला केलेले आहेत ती आपण वाचली. आणि पाऊलही म्हणतो की परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही आहे. देवाच्या लेकरांनी कुठल्याच गोष्टीला घाबरता कामा नये, भीता कामा नये. त्यांचा असा विश्वास पाहिजे की त्यांच्या जीवनात जे काही होईल ते देवाच्या इच्छेनं, देवाच्या संकल्पानुसार, देवाच्या योजनेनं होईल. आणि देवाच्या लेकरांचा असा विश्वास पाहिजे की त्यांच्या जीवनाचा ताबेदार परमेश्वर आहे. त्यांच्या जीवनाचं नियंत्रण परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून कुठलीही वेगळी अशी गोष्ट त्यांना स्पर्श करू शकणार नाही जोपर्यंत देवाची आज्ञा होत नाही. आणि म्हणूनच मग आपला पूर्ण विश्वास, संपूर्ण भरोसा त्या देवावर पाहिजे. आपण पाहतो आज करोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. अनेक लोक मरण पावत आहेत आणि मेलेले आहेत. अनेक लोक मेलेले आहेत, त्यांना आजचा दिवस पाहायला मिळाला नाही. आणि संपूर्ण जगामध्ये जेवढी देवाचे लेकरं आहेत, निश्चितच माझा विश्वास आहे जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या भोवती परमेश्वराचं कवच राहील. मागच्या वेळेस मी एक तुम्हाला प्रश्न विचारला होता माझ्या विषयामध्ये जाण्याच्या आधी की करोना व्हायरसचं हे थैमान थांबेल काय, ही महामारी थांबेल काय, हे पॅन्डेमिक थांबेल काय. याचं उत्तर आहे होय, निश्चित होय. निवडलेल्या लोकांसाठी ते थांबवलं जाईल. लवकरच आपण महान संकटाच्या काळामध्ये प्रवेश करणार आहोत, ज्याला आपण पवित्र शास्त्राच्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये द ग्रेट ट्रिब्युलेशन असं म्हटलं जातं. महान संकटाचा काळ ज्यावेळेस सुरू होईल तो याहीपेक्षा तीव्र वेदना देणारा असेल. दुःखदायक, क्लेशदायक, अंधकारमय असा महान संकटाचा काळ लवकरच सुरू होणार आहे. आणि त्या काळातून जाण्याच्या आधी ही आपल्या विश्वासाची एक टेस्ट आहे, एक परीक्षा आहे. देवाचे निवडलेले लोक जे आहेत त्यांच्या विश्वासाची ही परीक्षा आहे की या महामारीच्या दिवसातून जात असताना तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही किती टिकून राहता. का मग तुमचा विश्वास नाहीसा होतो, का मग तुमचा विश्वास हा निघून जातो आणि तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची भीती येते का. पहा, आणि वचन असं सांगतं मत्तय याच्या 24व्या अध्यायामध्ये की महान संकटाचा काळ निश्चित येणार आहे, एक वचन देतो. आणि नंतर मग मी तुमच्याशी आज पुन्हा एकदा विश्वासासंबंधी हितगुज करणार आहे. परमेश्वर करो निश्चित या वचनांच्या माध्यमातून आपल्या आध्यात्मिक नेत्र उघडो, आध्यात्मिक कान उघडो आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळो. माझा विश्वास आहे की परमेश्वर आजही पुन्हा एकदा तुमच्याशी बोलणार आहे. आणि वचन असं सांगतं
मत्तई 24 अध्याय 21 वचन, कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. असे मोठे संकट त्या काळी येईल. आपल्या दृष्टीसमोर काही दिवसांमध्ये हे येणारं मोठं संकट आहे. मी असं म्हणत नाही की सध्या मोठ्या संकटाला सुरुवात झालेली आहे, कारण त्याची चिन्ह काहीतरी वेगळे आहेत. महान संकट अजून यायचंय, ज्याला महान संकट असं म्हटलं गेलं. महान संकट, मोठं संकट, अंधकारमय दिवस पवित्र शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. ते लवकरच येणार आहे. परंतु 22 वचन असं सांगतं, आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. कदाचित निवडलेलीही त्याच्यामध्ये कदाचित नाश पावले असते. परंतु वचन असं सांगतं, म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जातील. निवडलेल्या लोकांसाठी ते महान संकटाचे दिवस थोडे केले जातील. महान संकटाचा काळ चालू असताना निश्चितच त्या दिवसांमध्ये निवडलेले लोक असतील, आणि या निवडलेल्या लोकांसाठी परमेश्वर ते दिवस कमी करणार आहे. तर मग आजच्या या कालावधीमध्ये निवडलेले लोक या भूतलावर आहेत का? निवडलेले लोक या भूतलावर आहेत का? याचं उत्तर आहे होय. तर मी म्हणेल मग त्या लोकांसाठी ही महामारीचे दिवस, करोना व्हायरसच्या महामारीचे दिवस कमी केले जातील. निश्चित निवडलेल्या लोकांचं परमेश्वर रक्षण करणार आहे. त्यांना तो सुरक्षितता देणार आहे, जसं नोहान त्याच्या कुटुंबाला सुरक्षितता दिली, असा आपला विश्वास आहे. परंतु या सर्व प्रसंगातून जात असताना केवळ एक गोष्ट आपल्याला सुरक्षित ठेवू शकते, आणि मागील 2 मीटिंग्स पासून मी त्यावरच बोलत आहे, आणि ते आहे तुमच्यातला विश्वास. परमेश्वर आणि मानव यांना जवळ आणणारा असं एकच साधन आहे, आणि ते आहे तुमच्यातला विश्वास. आणि इब्री लोकासपत्र 11 अध्याय 5 वचनामध्ये आपण पाहिलं की विश्वासा वाचून त्याला संतोषविणं अशक्य आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 5 वचन, 6 वचन पहा. 11 अध्याय 6 वचन, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. पहा, विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. शास्त्रवचन सांगतं की हनोक देवाला संतोषवित होता. नेमकं कसं? आपल्याला काय म्हणायचं नेमकं? तो कसा संतोषवित होता? हनोक देवाला कसा संतोषवित होता? तर विश्वासाच्या द्वारा हनोक देवाला संतोषवित होता. विश्वासाची बरीचशी उदाहरणं तुम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळेल. इब्री लोकासपत्र 11 अध्याय विश्वासाच्या उदाहरणांनी भरलेला आहे. जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये विश्वासाची वेगवेगळी उदाहरणे आहेत. परंतु यावेळेस आपण नवीन करारातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. नवीन करारातली 3 उदाहरणं आपण पाहणार आहोत की ज्यांच्या विश्वासानं अद्वितीयता दाखवली, ज्यांचा विश्वास
अद्वितीय होता अशा 3 लोकांविषयी आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की शास्त्रात जे काही लिहिलं ते आपल्याला शिकण्याकरिता लिहिलेलं आहे. रोम करारपत्र 15वा अध्याय 4थं वचन असं सांगतं. रोम 15:4. रोम करारपत्र 15वा अध्याय आणि 4थं वचन. जे काही लिहिण्यात आलं ते आपल्याला शिकण्याकरिता लिहिण्यात आलं. जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले होते ते सर्व आपणास शिक्षण मिळण्याकरिता लिहिले. सर्व आपल्याला शिक्षण मिळण्याकरिता लिहिले. यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी. दॅट वी मस्ट हॅव होप. जे काही लिहिण्यात आलं पवित्र शास्त्रामध्ये ते आपल्याला शिकण्याकरिता लिहिण्यात आलं. त्यामधून आपल्याला काहीतरी लेसन घ्यायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि वेगवेगळे विश्वासाचे पात्र पवित्र शास्त्रात होऊन गेलेले आहेत, ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. अब्राहाम, मोशे, दावीद, एलिया, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो. वेगवेगळी उदाहरणं ह्या लोकांची बायबलमध्ये आपल्याला सापडतात. त्यांच्या विश्वासाविषयी हे लोक नावाजलेले होते आणि त्यामुळंच त्यांच्या संकटातून ते सोडवले गेले. अशाच 3 लोकांविषयी आपण नवीन करारातून पाहणार आहोत की ज्यांच्या विश्वासामुळे खुद्द प्रभूनं त्यांची प्रशंसा केली. त्यांचा अद्वितीय असा विश्वास होता. फार थोड्या काळासाठी ते दृश्यावर आले, पण त्यांच्या विश्वासाविषयी ते नावाजलेले होते. ते नावाजले गेले. त्यांच्या विश्वासाविषयी ते नावाजले गेले. पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. मत्तई कृष्णवर्तमान 8वा अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान 8वा अध्याय. मत्तई 8वा अध्याय. एका जमादाराविषयी आपण पाहणार आहोत, जो रोमी जमादार, रोमी अधिकारी. मत्तई कृष्णवर्तमान 8वा अध्याय वचने 5 ते 13. आपण या ठिकाणी पाहतोय ह्या 3 लोकांविषयी आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये मत्तई कृष्णवर्तमान वचने 5 ते 13 खूप सुंदर असं विश्वासाचं एक उदाहरण, एक एक्झाम्पल, एक किस्सा आपल्यासमोर या वचनातून मांडला गेलेला आहे. मग येशू कफरनहुमास आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडं येऊन त्यास अशी विनंती केली की, प्रभुजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा जमादाराने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला ए म्हटले, एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ए म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक अमुक कर असे म्हटले म्हणजे तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास
मला इस्रायलातही आढळला नाही. 13 वचन. मग येशू जमादाराला म्हणाला, जा, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. सुंदर असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हा एक इस्रायली मनुष्य नसून, एक यहुदी मनुष्य नसून, हा एक रोमी मनुष्य आहे, एक जमादार आहे. आणि त्याने येशूविषयी बरंच काही ऐकलं होतं आणि त्याचा विश्वास बसला की कदाचित त्याला मदत मिळू शकेल. आणि म्हणून तो येशूकडे आला. आणि त्याचा चाकर आजारी असतो, फार पीडित असतो, पक्षाघात झालेला चाकर, आणि तो मरायला टेकलेला असतो. आणि हा जमादार येशूकडे येतो आणि त्याला म्हणतो, त्याला सांगतो की माझा चाकर खूप आजारी आहे, पीडित आहे. येशू त्याला म्हणतो की मी येऊन त्याला बरे करेन. येशू काय म्हणतो? मी येऊन त्याला बरे करेन. परंतु तो जमादार येशूला काय म्हणतो? आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, तर शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कुठल्या प्रकारचा विश्वास ह्या जमादारामध्ये होता? त्याला माहिती होतं की तो स्वतः अधिकारी आहे आणि तो स्वतःचं उदाहरण देतो. तो म्हणतो, मीही एक जबाबदार मनुष्य आहे, एक अधिकारी आहे. एका चाकराला मी बोलावलं तर तो येतो, जा म्हटलं तर तो जातो, ए म्हटलं तर तो येतो. एखाद्या चाकराला मी अमुक अमुक कर असं म्हटलं तर तो ते करतो. त्याला असं म्हणायचंय की जर का मी अधिकारी आहे आणि मी फक्त शब्द बोलतो आणि माझे चाकर तसे करतात, शब्दाप्रमाणे, माझ्या शब्दाप्रमाणे जर होतं, तर प्रभूजी तुम्ही फक्त शब्द बोला आणि तिकडं माझा चाकर बरा होईल. किती मोठा विश्वास या मनुष्यानं दाखवला. आणि तो म्हटला की गुरुजी, माझ्या छपराखाली तुम्ही यावं, प्रभूजी माझ्या छपराखाली, घराच्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही, शब्द मात्र बोला आणि माझा चाकर बरा होईल. तुम्हाला माहिती का, प्रभू येशूनं स्वतः त्याच्या विश्वासाविषयी त्याची प्रशंसा केली. खुद्द देवाच्या पुत्रानं त्याच्या विश्वासाविषयी त्याची प्रशंसा केली. आणि तो म्हटला की संपूर्ण इस्रायलामध्ये एवढा मोठा विश्वास मला आढळला नाही. किती मोठा विश्वास होता. परंतु या विश्वासाचा परिणाम असा झाला, येशू म्हणाला, जा, तुझा चाकर बरा झाला आहे, तुझा चाकर बरा झाला आहे. म्हणजे त्याच घटकेस तो चाकर तिकडं बरा झाला. तो म्हटला, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. प्रभू येशू काय म्हणाला? तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच वेळेस तिकडं चाकर त्याचा बरा झाला. ह्या मनुष्यानं येशूला काय दाखवलं? फक्त एक गोष्ट त्याने येशूला दाखवली. येशूला फक्त एक गोष्ट त्याने दिली, तो म्हणजे स्वतःमधला येशूवरचा विश्वास. त्यामुळं त्याचा चाकर वाचवला गेला, त्याच्या चाकराचे प्राण वाचले गेले. एकाच गोष्टीमुळं, विश्वास. विश्वासामुळं सर्व काही होऊ शकतं. जरी आता सध्या करोना व्हायरसची महामारी असेल, परंतु जर तुमचा प्रभू येशूवर विश्वास असेल की प्रभू येशू माझ्याबरोबर आहे, माझ्या फॅमिली बरोबर आहे, तर निश्चित त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतील, निश्चित त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. पूर्ण विश्वास येशूवर ठेवा, जसा ह्या जमादारानं ठेवला. खुद्द येशूनं
त्याच्या विश्वासाविषयी साक्ष दिली की एवढा मोठा विश्वास अख्ख्या इस्रायलामध्ये मला आढळला नाही. पहा, दुसरं एक उदाहरण आपण पाहूया. रक्तस्राव होत असलेली 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली स्त्री. मार्क याचा 5वा अध्याय आणि 25 ते 34 वचन. मार्क याचा 5वा अध्याय वचने 25 ते 34. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःखे सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग अधिकच झाला होता. ती येशू विषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवले. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तत्क्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता? मग जिने हे केले तिला पाहावयास त्याने समूहावर नजर फेकली. तेव्हा ती स्त्री आपणाकरिता जे काही करण्यात आले होते ते लक्षात आणून भीत व कापत त्याचकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व वृत्तांत खरा सांगितला. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त ऐस. दुसरं उदाहरण जे मी वाचलं तुमच्या समोर, मार्क 5वा अध्याय 25 ते 34 पर्यंत. खूप सुंदर असं पुन्हा एकदा एक उदाहरण आपल्याला दिसतं. 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री. अनेक वैद्य केले, पैसा होता तो संपूर्ण खर्च केला, परंतु हाती काही लागलं नाही आणि ती जशी होती तशीच राहिली. तिला आरोग्य मिळालं नाही. परंतु ह्या स्त्रीने ऐकलेलं होतं आणि त्याच विश्वासानं ती त्या गर्दीमध्ये शिरली. येशूने तिला स्पर्श करावा याची तिला गरज वाटली नाही. येशूने तिच्यासाठी काहीतरी शब्द बोलावेत याची तिला गरज नव्हती. तिने विश्वास ठेवला आणि ती म्हणाली वचन 28 मध्ये की मी केवळ त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होईल. मी येशूच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होईन. हा विश्वास तिने दाखवला. पण विश्वास वाचून तुम्ही देवाला निश्चितच संतोष होऊ शकत नाही. मानवामध्ये फक्त एक गोष्ट अशी आहे की जी देवाला पाहायची, तो आहे तुमच्यातला विश्वास. संकटमय परिस्थितीमध्ये दाखवलेला विश्वास, दुःखमय परिस्थितीमध्ये दाखवलेला विश्वास, मनामध्ये भीती काढून टाकणं आणि देवाला तो विश्वास दाखवणं. त्याच वेळेस परमेश्वर कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जर तुम्ही विश्वासासारखी महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही देवाला दाखवत नाही तर परमेश्वर तुमच्या जीवनात, तुमच्या फॅमिलीमध्ये कार्य तो बिलकुल करणार नाही. तुम्हाला जर वाटतं देवाचं कवच तुमच्या भोवती असावं, तुमच्या फॅमिलीच्या भोवती कवच असावं, तुमच्या भोवती देवाचं कवच असावं, देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवावं, तर फक्त एक गोष्ट तुम्ही देवाला दाखवू शकता, जो आहे तुमच्यामधला विश्वास.
तुम्ही मला सांगा की तुमच्यामध्ये असं दुसरं काय आहे की जे तुम्ही देवाला दाखवू शकता आणि देवाला संतोषू शकता. तुम्हाला देवाला संतोषविण्याची इच्छा आहे का? वचन असं सांगतं की हनोक देवाला संतोषवित होता. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की कशाच्या द्वारा त्याने देवाला संतोषविलं? म्हणून इब्री 11 अध्याय 6 वचनामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की विश्वासावाचून. फक्त एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये असली पाहिजे, जी माझ्यामध्ये असली पाहिजे, तो आहे विश्वास. ही केवळ एकमेव अशी गोष्ट आहे जी जर तुमच्यामध्ये नाही तर देव तुमचं ऐकणार नाही. देव तुमच्यापासून दूर राहील. तो तुमची प्रार्थना आणि विनंती ऐकणार नाही. तुमच्या प्रार्थनेमध्येही, तुमच्या विनंतीमध्ये सुद्धा तुम्ही देवाला तुमच्या अंतःकरणातला विश्वासच केवळ दाखवला पाहिजे. तुम्ही प्रार्थना करता, विनंती करता, परंतु तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास कितपत असतो की तुम्ही जे प्रार्थनेत मागत आहात ते तुम्हाला मिळेलच? तुम्हाला प्रार्थनेमध्ये तो विश्वास असतो का की तुम्ही जे प्रार्थनेत मागत आहात, देवाजवळ विनंती करत आहात, ते तुम्हाला मिळेलच? जर विश्वास नाही तर प्रार्थना ऐकली जाणार नाही, कार्य होणार नाही. जर प्रार्थनेत तुमच्या अंतःकरणातला विश्वास देवाने तपासून पाहिला, तुम्ही प्रार्थना करता, ओठांनी प्रार्थना करता, मुखाने प्रार्थना करता, परंतु अंतःकरणात विश्वास आहे काय? तो देवाला पाहिजे. देव तो तपासून पाहिल आणि देव त्याच वेळेस कार्य करेल. जमादाराचा विश्वास त्याने चेक केला. त्याने बोललेले शब्द नव्हे, जमादार काय बोलला हे त्याने चेक केलं नाही. जमादाराच्या अंतःकरणातला विश्वास येशूनं तोलून पाहिला, मोजून पाहिला आणि कार्य झालं. रक्तस्रावी स्त्रीच्या अंतःकरणातला विश्वास तोलला गेला आणि कार्य झालं. ती म्हणाली की त्याच्या वस्त्राला जरी मी शिवले तरी कार्य होईल, तरी मी बरी होईल. एवढा मोठा विश्वास तिने दाखवला. ती त्याची वाट बघत बसली नाही. ही रक्तस्रावी स्त्री, 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री वाट पाहत बसली नाही की येशू माझ्याकडं पाहिल आणि काहीतरी शब्द बोलेल आणि मला बरं करील, असं तिने, अशी वाट तिने पाहिली नाही. तर ती म्हणाली की मी डायरेक्टली त्याच्या वस्त्रांना स्पर्श करील आणि मी बरी होईल. एवढा मोठा विश्वास तिनं दाखवला. आणि रिझल्ट काय? मग रिझल्ट काय? विश्वासाचा परिणाम काय झाला? येशू मधून शक्ती बाहेर पडली आणि ती स्त्री तत्काळ बरी झाली. तिला तिच्या शरीरात जाणवलं की ती तत्क्षणी बरी झाली. ज्या क्षणाला तिने त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला तत्क्षणी ही स्त्री बरी झाली. आणि येशूला जाणवलं की त्याच्यामधून शक्ती बाहेर पडलेली आहे, शक्ती निघालेली आहे. आणि तो म्हणाला, शिष्यांना म्हणाला, कुणीतरी मला स्पर्श केला. शिष्य म्हणाले, गुरुजी, आपल्या भोवती एवढी मोठी गर्दी आहे आणि स्पर्श होऊ शकतो एखाद्या व्यक्तीचा, तुम्ही असं कसं म्हणता की कुणीतरी तुम्हाला स्पर्श केला? पण येशूला ते जाणवत होतं की अद्भुत निरोगी करण्याची शक्ती त्याच्यामधून निघाली होती. आणि शेवटी ती स्त्री स्वतःहून, ज्यावेळेस येशूने सभोवताल नजर फिरवली, ती स्त्री स्वतःहून पुढे आली आणि तिने सगळं काही कथन केलं की कशा रीतीने तिने विश्वासानं त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला. त्यावेळेस येशूने तिला काय म्हटलं? 34व्या वचनामध्ये येशूने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरे केले आहे. कोणाच्या विश्वासानं? तुझ्यामधलाच तो विश्वास आहे, त्याने तुला बरे केले आहे. अर्थात तिच्यामधला विश्वास हा तोलला गेला, हा काउंट केला गेला, हा मोजला गेला, त्याचं मोजमाप झालं आणि कार्य झालं. ती बरी झाली. आणि येशू तिला म्हणाला, तुझ्यामधल्या विश्वासानं तुला बरे केले आहे, सुखरूप जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त ऐस. अर्थात तू मुक्त झालेली आहे आणि तू मुक्त अशीच राहा.
ही बाई स्वतःच्या विश्वासाच्या द्वारे सोडवली गेली. तिने जो मोठा विश्वास दाखवला म्हणून देवानं कार्य केलं आणि ती निरोगी झाली. पण विश्वासच केवळ अशी गोष्ट आहे जी आपल्या अंतःकरणात असते, तीच कार्यान्वित होते आणि परमेश्वर आपलं संरक्षण करण्यास प्रवृत्त होतो. म्हणून हे दोन उदाहरणं आपण पाहिल्यानंतर तिसरं उदाहरण आपण पाहूया. विदेशी स्त्री. या ठिकाणी मत्तई कृष्य वर्तमान 15वा अध्याय, मत्तई कृष्य वर्तमान 15वा अध्याय, मत्तई 15वा अध्याय वचने 21 ते 28. हे सरसकट वचने आहेत म्हणून मी तुमच्यासाठी वाचत आहे. फक्त 3 उदाहरणं आजच्या दिवशी मी तुम्हाला देत आहे. 2 उदाहरणं दिलेले आहेत. ते तिसरं उदाहरण आपण पाहूया. यहुदीतर मुलीचे रोग निवारण. यहुदीतर म्हणजे जी यहुदी नाही, यहुदी नसलेली स्त्री, यहुदी नसलेली मुलगी, तिचं रोग निवारण. वचन 21 पासून वाचूया. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या प्रांतात गेला आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली. कनानी बायको म्हणजे ही यहुदी नव्हती, ही इस्रायलापैकी एक नव्हती. कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभो, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. तरी त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की तिला निरोप द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभुजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले. आणि या वचनांकडे तुमचं लक्ष द्या. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा. ग्रेट इज दाय फेथ. ग्रेट इज युअर फेथ. तुझा विश्वास मोठा. तुझा मनोरथ सिद्धीस जाव. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. या उदाहरणामध्ये तिसरं उदाहरण आपण पाहत आहोत. विदेशी स्त्री आहे, जेंटाईल वुमन. इस्रायल लोकांपैकी ही स्त्री नाही आहे, एक यहुदी नाही आहे. त्या काळी अशी संस्कृती होती की कुठलाही यहुदी विदेशी लोकांबरोबर कुठलाही संबंध ठेवीत नसे, कुठलाही व्यवहार करीत नसे. शोमरोनी स्त्री ही सुद्धा एक विदेशी स्त्री होती. आणि ही एक स्त्री आहे जी कनानी स्त्री आहे आणि तिची मुलगी भूताने फार पिडलेली होती. आणि इस्रायलमधली नसल्या कारणानं ती तरी पण लोकांचा विरोध पत्करून प्रभू येशू समोर आली. लोक काय म्हणतील ह्याचा विचार तिने केला नाही. कारण निश्चित त्या काळी विदेशी आणि यहुदी लोक यांच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नसे, कुठलाही संबंध येत नसे. विशेष करून स्त्रियांबरोबर यहुदी लोक कुठलाही संबंध ठेवत नव्हते आणि बोलतही नव्हते. आणि मग या ठिकाणी ही स्त्री, तरीही लोक तिला हसतील याचा तिने विचार केला नाही, लोक तिला विरोध करतील याचा विचार तिने केला नाही. आणि ती येशूकडे आली आणि येशूला म्हणाली की प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी कन्या फार पिडलेली आहे. पण वचन काय सांगतं? येशूने तिला काहीच उत्तर दिलं नाही.
जीसस डिड नॉट आन्सर हर. परंतु ती त्याच्या मागून ओरडत आली की मजवर दया करा. शिष्यांनीही येशू जवळ येऊन त्याला म्हटलं की त्या स्त्रीला निरोप द्या, काहीतरी सांगा. परंतु ती स्त्री ओरडत आली. येशूने म्हटलं की इस्रायलाच्या मेंढरांखेरीज मला कोणाकडेही पाठवलेलं नाही आहे. मला जे कार्य करायचंय फक्त इस्रायल लोकांसाठी करायचंय. परंतु ती स्त्री त्याच्या पाया पडून त्याला म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. लॉर्ड हेल्प मी, प्लीज हेल्प मी. त्याने उत्तर दिले की मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणं ठीक नाही. मुलांची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणं ठीक नाही. अर्थात त्याला असं म्हणायचंय की त्याला जे काही कार्य करायचं होतं ते इस्रायल लोकांसाठी करायचं होतं, इतर लोकांसाठी नाही. पण ती स्त्री काय म्हणाली? तिने चिकाटी ठेवली, तिने येशूला सोडलं नाही. ती मागत राहिली जोपर्यंत तिला मिळालं नाही. असा तिचा विश्वास होता. पहा तिने कशा प्रकारचा विश्वास दाखवला. ती तोपर्यंत त्याला मागत राहिली जोपर्यंत येशूनं तिला दिलं नाही. पण जर विश्वास आहे तर विश्वास तुम्हाला मागण्यास भाग पाडेल आणि विश्वास तुम्हाला शिकविल की तोपर्यंत माग जोपर्यंत तुला मिळत नाही. तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते तोपर्यंत माग जोपर्यंत ते तुला मिळत नाही. पण विश्वास हा चिकाटी निर्माण करतो. विश्वास हा सतत प्रार्थना करायला लावतो. विश्वास हा सतत विनंती करायला लावतो. कारण सतत विनंती करणं, सतत प्रार्थना करणं, सतत मागणं हे त्याचा दर्शक आहे की तुमचा देवावर विश्वास आहे. तुम्ही सतत एका गोष्टीविषयी प्रार्थना करत आहात, याचा अर्थ तुम्ही देवाला दर्शवता की देवावर तुमचा विश्वास आहे. तुम्ही तुमची चिकाटी सोडलेली नाहीये आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आज किंवा उद्या देव तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे असा तुम्ही तुमच्या मधला विश्वास देवाला दाखवता आणि शेवटी वेळ येते आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं आणि तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला लागता की जे तुम्ही आजपर्यंत चिकाटीने मागत गेला शेवटी देवानं तुम्हाला दिलं. तुम्ही एकच गोष्ट सतत सतत आणि सतत आणि सतत सतत मागता. यावरून तुम्ही देवावरचा विश्वास त्याला दाखवता. म्हणजेच तुम्ही दर्शवता की अजूनही तुमच्या मधला विश्वास तुम्ही गमावलेला नाहीये. अजूनही तो विश्वास घेऊन तुम्ही जगत आहात आणि विश्वासापासून त्याला संतोष विणं अशक्य आहे. आणि हाच विश्वास शेवटी देव तोलून मापून पाहतो आणि परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या विश्वासाचं प्रतिफळ तुम्हाला देतो आणि रिझल्ट्स तुम्हाला दिसायला लागतात. आणि या बाईनं चिकाटी धरली. येशूनं तिला उत्तर दिलं नाही म्हणून ती निघून गेली नाही. येशू म्हणाला की इस्रायल लोकांच्या मेंढरांखेरीज मला कोणाकडे पाठवलं नाही म्हणून ती बाई निघून गेली नाही. तिने विनंती करणं सोडलं नाही. येशू म्हणाला की मुलाची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणं ठीक नाही असं विधान केल्यामुळं ती नाराज झाली नाही. ती निघून गेली नाही. तिची विनंती त्याने ऐकली न ऐकलीच केली म्हणून ती निघून गेली नाही. सेम त्याच प्रकारे आपली विनंती तुम्हाला असं वाटेल ऐकली गेली नाही. आपण एक वेळेस प्रार्थना करू, 2 वेळेस प्रार्थना करू, 3 वेळेस प्रार्थना करू, पुन्हा आणि पुन्हा प्रार्थना करू. आपल्याला असं वाटेल की देव ऐकत नाही, परंतु देव सगळं काय ऐकत असतो. देव आपली प्रार्थना ऐकत असतो. फक्त तो त्याच्या समयाने उत्तर देतो. देव तुमच्या समयाने उत्तर देणार नाही, तुमच्या वेळेनुसार उत्तर देणार नाही. तो त्याच्या वेळेनुसार तुम्हाला उत्तर देईल. आणि शेवटी काय झालं की त्या बाईनं तिच्या बोलण्यातून असं म्हटलं की येशू त्यामुळे आश्चर्यचकित झाला. ती म्हटली, प्रभो बरोबर आहे, मुलाची भाकर घेऊन कुत्र्याला टाकणं योग्य नाही. पण ती म्हणते कुत्री सुद्धा आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. भाकर नको देऊ
परंतु मेजावरून पडलेला चुरा तरी खाण्याचा आम्हाला अधिकार आहे. एवढं तरी आम्ही करू शकतो. तेवढं तरी चूर आमच्या नशिबात येऊ दे. प्रभू येशूनं तिला उत्तर दिलं, वुमन, युअर फेथ इज ग्रेट. वुमन, युअर फेथ इज ग्रेट. बाई, तुझा विश्वास मोठा आहे. मला सांगा, एवढे लोक होऊन गेले, कुणी या विश्वासाच्या परीक्षेत एवढा मोठा कधी होऊन गेलाय का जसं जमादार? म्हणून येशूने मत्तई शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायामध्ये विधान केलं की इतर लोकांच्या मागून हे दुसरे लोक येतील आणि ते देवाच्या राज्यात जातील, अर्थात जमादार सारखे लोक. या लोकांनी जो विश्वास दाखवला त्यांनी देवाला संतोषविलं, म्हणून देवाने कार्य केलं. आणि रिझल्ट असा, त्या बाईला येशू म्हणाला की तुझा मनोरथ सिद्धीच जाओ. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. काय तपासण्यात आलं? विश्वास. या बाईमधला विश्वास, जमादारामधला विश्वास चेक करण्यात आला. रक्तस्रावी स्त्रीमधला विश्वास चेक करण्यात आला. या विदेशी स्त्रीमधला विश्वास चेक करण्यात आला. लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही याचना करता देवाकडं, त्यावेळेस परमेश्वर तुमच्यातला विश्वास तपासून पाहतो. तुमच्यातला विश्वास तपासून पाहतो. प्रत्येकाच्या गरजा समान नसतात. तुमच्या प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत. तुमच्या मनातले विचार प्रत्येकाचे वेगळे आहेत. आणि तुमच्या मनात काय चाललंय हे परमेश्वर जाणतो. आणि तुम्ही ज्या प्रार्थना देवाकडे करता, ज्या विनंत्या देवाकडे सादर करता, देवाला माहिती आहे. परंतु परमेश्वर त्या प्रार्थना, ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्या विनंत्या तोपर्यंत ऐकणार नाही जोपर्यंत तुमच्यातला विश्वास, अनमोल असा विश्वास तुम्ही त्याला सादर करत नाही. त्या प्रार्थना, त्या विश्वासानुसारच केवळ तो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. पहा, देव स्वर्गात आहे, तुम्ही पृथ्वीवर आहात. परंतु एकच गोष्ट स्वर्गामध्ये परमेश्वराला मूव्ह करू शकते, परमेश्वराला हलवू शकते, तो म्हणजे तुमच्यातला विश्वास. म्हणून तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला असं वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकर मिळत नाही. कदाचित या प्रश्नांचं उत्तर तुमच्या विश्वासामध्ये असेल. कदाचित तुम्ही आजपर्यंत त्याला तो विश्वास दाखवला नसेल जो त्याला अपेक्षित आहे, जो जमादारानं दाखवला, जो एवढ्या गर्दीतून जाऊन त्या रक्तस्रावी स्त्रीने दाखवला, किंवा जो ह्या विदेशी स्त्रीने दाखवला. कदाचित असा विश्वास तुम्ही दाखवण्यामध्ये अपयशी ठरत असाल. म्हणून कदाचित परमेश्वर कित्येक प्रश्नांचं तुम्हाला उत्तर देत नसेल. परंतु आज आपला विश्वास आपण चेक करणं गरजेचं आहे. इथे वेळ आहे, आपण आपल्यातला विश्वास तपासून पाहूया की तो विश्वास मी देवाला सादर करतो का? जो जमादाराने केला, जो 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीने केला, जो त्या विदेशी स्त्रीने केला, जो हनोखाने केला, जो शद्रक मेशक अबेदनगोने विश्वास दाखवला, जो दानिएलाने सिंहाच्या गुहेत विश्वास दाखवला, जो दाविदानं गल्ल्यातासमोर असताना विश्वास दाखवला, असा विश्वास मी परमेश्वराला दाखवतोय का? त्याचद्वारे केवळ कार्य होईल. पहा, निश्चित परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर आहे, म्हणूनच आज आपण सुरक्षित आहोत असा माझा विश्वास आहे. परंतु आपण सुरक्षित असेच राहू आणि देव आपला पाठीराखा होईल फक्त एकाच गोष्टीच्या द्वारा, आपल्या विश्वासाच्या द्वारा. विश्वासाला अनन्यसाधारण महत्व या विश्वामध्ये आहे. म्हणून येशूनं थोमाला विधान केलं. मला ते आठवलं. येशू थोमाला म्हणाला
की तू मला तपासून पाहिलंस, म्हणून माझ्या हातामधले खिळ्याचे रण, माझ्या कुशीमध्ये भाला भुसकला होता त्याचं रण तू तपासून पाहिलंस, म्हणून तू विश्वास ठेवलास. म्हणून तू धन्यत लोक जे न पाहता विश्वास ठेवतात, जे न पाहता विश्वास ठेवतात. आपण न पाहिलेल्या देवावर विश्वास ठेवतो, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि विश्वास असा ठेवला पाहिजे की तो ऐकतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर तो आपल्याला देणारा देव आहे. म्हणून परमेश्वर निश्चितच, ही जी उदाहरणं आपण आज पाहिलेली आहे, शास्त्रात जे काही लिहिण्यात आलं ते आपल्याला शिकण्याकरिता लिहिण्यात आलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की ह्या 3 उदाहरणातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल की अशा प्रकारचा विश्वास परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करतो. देवाला धन्यवाद देऊया आजच्या ह्या संधीबद्दल. आशा करतो, विश्वास करतो की यावेळेस व्हिडिओ आणि ऑडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकू आला असेल आणि दिसला असेल. व्हिडिओ चांगला दिसला असेल कारण मी खरं म्हणजे जागा बदललेली आहे. आणि जर का या ठिकाणी बसून रेंज आपल्याला चांगली मिळत आहे तर निश्चित देवाला गौरव देऊया. आणि जर रिझल्ट जर का चांगला असेल या व्हिडिओचा तर निश्चितच आपण नेक्स्ट टाइम इथूनच ब्रॉडकास्ट करणार आहोत अशी मला आशा आहे. आपण शेवटची प्रार्थना करूया. आपण नेत्रबंद करूया आणि सर्वांनी एकमेकांसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेत जागृत राहा आणि आजच्या संदेशाप्रमाणे विश्वासानं देवाला मागा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवादित असो परमेश्वरा या सुंदरशा अशा समयाबद्दल, आजच्या ह्या दिवसाबद्दल जो तू आमच्या आयुष्याला जोडलास परमेश्वरा. आजपर्यंत परमेश्वरा तू आमच्या बरोबर राहिलास आणि आम्हाला सुरक्षितता तू दिलीस, आमच्या भोवती तू कवच ठेवलंस. याबद्दल तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो. निश्चित बाप्पा तुझी दया आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावर आहे म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत, आमच्या घरामध्ये आहोत. एवढंच नव्हे परमेश्वरा, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू करत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. धन्य तुझं नाम परमेश्वरा, कारण तू आमच्यावर दया केलीस परमेश्वरा, याबद्दल तुझे आभार मानतो. आजही तू आमच्या प्रार्थना ऐकत आहेस परमेश्वरा. आणि आजच्या संदेशानुसार, आजच्या उदाहरणानुसार परमेश्वरा आम्ही आमच्यातला विश्वास तुला दाखवत असतो परमेश्वरा. आणि हा विश्वास तू तपासून पाहत असतोस. हे परमेश्वर आमच्यातला विश्वास त्या जमादारासारखा असावा, त्या रक्तस्रावी स्त्रीसारखा आणि त्या विदेशी स्त्रीसारखा असावा. खरं बाप्पा जो मोठा विश्वास त्यांनी तुला सादर केला त्यामुळं परमेश्वरा त्यांच्यामध्ये कार्य झालं. हे परमेश्वरा खरं बाप्पा खुद्द देवाच्या पुत्रानं त्यांच्या विश्वासाविषयी साक्ष दिली की एवढा मोठा विश्वास मी अख्ख्या इस्रायलामध्ये पाहिला नाही. हे परमेश्वरा अशा प्रकारचा विश्वास आम्ही तुला दाखवला पाहिजे परमेश्वरा. हे प्रभू विश्वासा वाचून तुला संतोष विणं अशक्य आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करू, जेव्हा जेव्हा आम्ही विनंती करू त्यावेळेस विश्वासानं आम्ही तुला मागितलं पाहिजे. अर्थात विश्वास धरून मागितलं पाहिजे की निश्चित परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. हे परमेश्वरा जो विश्वास आम्ही तुला सादर करू त्यानुसार आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळणार आहेत. हे परमेश्वरा आजच्या या सुंदरशा अशा तुझ्या शब्दांबद्दल, तुझ्या संदेशाबद्दल आम्ही तुला गौरव देतो. हे प्रभू आज पुन्हा एकदा तू आमच्या बरोबर राहिलास, तू आमच्याशी बोललास तुझ्या वचनांच्या माध्यमातून, याबद्दल तुझे आभार मानतो. हे प्रभू जे लोक ऐकत आहेत आणि प्रार्थना करीत आहेत परमेश्वरा त्यांच्यावर तू आपली कृपादृष्टी ठेव परमेश्वरा. या तुझ्या सर्व निवडलेल्या लोकांवर तुझी कृपादृष्टी ठेव, तुझी दया तू त्यांच्यावर ठेव, त्यांच्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी ठेव परमेश्वरा. त्यांचं तू रक्षण कर आणि तू रक्षण करीत आलेला आहेस, याबद्दल सर्व गौरव परमेश्वरा आम्ही तुझ्या नामाला देतो परमेश्वरा. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या नामात तू भागवत आहेस, याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वरा. हे प्रभू अशाच पद्धतीने तू आमच्याशी बोल, तुझ्या वेगवेगळ्या ज्ञानातून परमेश्वरा वचनातून तू आम्हाला मार्गदर्शन कर. हे तू पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. May God bless you.